عندي خوش فصلة يا اخي تفوز चला मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. اخي دوس دوس عندي خوش माडेगाव येथील वार्षिक यात्रा उत्सवाचे वेळापत्रक जाहीर झाले असून यात्रा 18 ते 24 डिसेंबर दरम्यान भव्य आयोजनात पार पडणार आहे. यामध्ये देवस्वारी, पशुप्रदर्शन, कुस्ती दंगल, लावणी महोत्सव, कला महोत्सव आणि बैलगाड्या शर्यतीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नांदेडच्या कवठा भागातील मंगळवारचा आठवडी बाजार मनपाने वसरणी रोडवर हलवला असून त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. शुक्रवार नंतर मंगळवारचा बाजारही शिस्तीने झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आता बुधवारचा बाजारालाही अशी शिस्त लागेल का, असा प्रश्न तरोडा भागातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भरधाव हायवा गाडीच्या धडकेने घेतला महिलेचा बळी, तर मुलगा देखील अपघातात जखमी झाला आहे. उमरी तालुक्यातील सिंधी गावाजवळ हा अपघात घडला असून घटनेनंतर त्या गाडीची तोडफोड करत स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला. कल्लाड व पिंपळगाव निमजी परिसरात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशाने महसूल विभागाने पहाटे धडक कारवाई केली. अवैध रेती उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या 3 गुडगुडी, 1 इंजिन व 15 तराफे जप्त करून नष्ट करण्यात आले. एकूण 18 लाखाचा माल नष्ट केला. नांदेड जिल्ह्यात सध्या 25 बिबट्याची नोंद असून जंगल नसलेल्या भागातही त्यांचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. 16 ते 21 डिसेंबर दरम्यान होणारी वन्यजीव गणना नांदेडमधील बिबट्यांची अचूक संख्या स्पष्ट करणार आहे. बिबट्याचे हल्ले टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहिती उपवन संरक्षक केशव आंबळे यांनी दिली आहे. يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس